महाईशसमारंभां दत्तात्रेयञ्च मध्यमां श्रीब्रह्मेशानन्दाचार्यपर्यन्तां वन्दे सद्गुरुपरम्परां। धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या श्रीचरणी कोटी कोटी अभिवादन। स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तपोभूमी गोवा यांच्या वतीने वैदिक साहित्य या विषयाचं ज्ञान करून देणारी ही व्हिडिओ आपल्यासमोर प्रस्तुत होत आहे। वैदिक साहित्यातील संहिता वाङ्मय यांचा या व्हिडिओमध्ये परिचय करण्यात आलेला आहे। वेद हा शब्द संस्कृतच्या वेद ज्ञाने या धातूपासून तयार झालेला आहे। वेद धातू व घय प्रत्यय मिळून वेद हा शब्द निष्पन्न होतो। या वेद शब्दाचे प्रमुख दोन अर्थ होतात। एक अर्थ आहे विद सत्तायाम, म्हणजे कोणत्याही वस्तूच्या किंवा पदार्थाच्या सत्तेला जाणण्यासाठी विद या धातूचा सत्ता या अर्थामध्ये प्रयोग केला जातो। ज्ञान ह्या अर्थामध्ये वेद धातूचा प्रयोग केलेला आहे। धर्मज्ञान व ब्रह्मज्ञान या ज्ञानाकरिता विद या धातूचा ज्ञान ह्या अर्थामध्ये सुद्धा प्रयोग केलेला आहे। वेदांच्या विविध व्याख्या आपल्या वाचनात येतील। त्यापैकी इष्टप्राप्ती अनिष्ट परिहारयोः अलौकिकम उपायम यो ग्रंथो वेदयती स वेदः असं आचार्य सायण यांनी म्हटलेलं आहे। इष्टप्राप्ती आणि अनिष्ट परिहार होण्याकरिता जो अलौकिक उपाय ज्या ग्रंथाद्वारे सांगितले गेलेला आहे त्याला वेद असं म्हणतात। मनुस्मृतीमध्ये वेदोखिलो धर्ममूलम, वेद हे समस्त धर्माचं मूल आहे असं मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। विंदंती जानंती विद्यंते भवंती असं आचार्य दयानंद सरस्वतींनीही व्याख्या केलेली आहे। वेदांना श्रुती असं म्हटलं जातं। गुरुमुखातून वेदांचं श्रवण करून पाठांतर केलं जात होतं आणि त्याच श्रवण परंपरेने, श्रुती परंपरेने आजतागायत वेद आजतागायत आपल्यासमोर उपलब्ध आहेत आणि त्यामुळे ऐकून ऐकून म्हटल्या कारणाने वेदांना श्रुती अशी म्हणण्याची पद्धत वैदिक साहित्यामध्ये आहे। ऋग्वेदामध्ये ज्ञान, यजुर्वेदामध्ये कर्म आणि सामवेदामध्ये उपासना यांचं वर्णन केलेलं आहे। अथर्ववेदामध्ये ज्ञान, कर्म आणि उपासना या तीनही विषयांना वर्णित केलेलं आहे। वेदांमध्ये या तीन विषयांचं ज्ञान असल्या कारणाने वेदांना वेदत्रयी असं म्हणतात। या वेदत्रयीच्या अंतर्गत ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद या तीनही वेदांचं ग्रहण होतं। वेदांच्या ज्या विविध व्याख्या आपण पाहिल्यात त्यापैकी एक व्याख्या आहे मंत्र ब्राह्मणयोर नाम वेदः। मंत्र व ब्राह्मण म्हणजेच वेद असं सांगण्यात आलेलं आहे। वेद या विषयाचे दोन प्रभाग या ठिकाणी केलेले आहेत, एक मंत्र आणि दुसरा ब्राह्मण। मंत्र या सदराखाल ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या वेदांचं ग्रहण केलेलं आहे। वेदांना ह्या वेद संहिता आहेत। वेद संहिता म्हणजे विविध मंत्रांचं जे संकलन आहे, एकत्रीकरण आहे, त्यांना संहिता असं म्हणतात। मंत्र या सदराखाल ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांचं ग्रहण केलेलं आहे। ऋग्वेदाचं अध्ययन करणारा जो वेदाध्यायी आहे त्याला होता असं म्हटलेलं आहे। यजुर्वेदाचं अध्ययन करणाऱ्याला अध्वर्यू असं म्हणतात। सामवेदाचं अध्ययन करणारा त्याला उद्गाता असं म्हणतात व अथर्ववेदाचा अध्ययन करणारं त्याला ब्रह्मा असं म्हटलेलं आहे। व्यास ऋषींनी आपल्या 4 शिष्योत्तमांना हे 4 वेद त्यांना शिकविले आहे। त्यापैकी ऋग्वेद जो आहे तो पैल ऋषींना, यजुर्वेद जो आहे तो वैशंपायन ऋषींना, सामवेद जो आहे तो जैमिनी ऋषींना व अथर्ववेद जो आहे तो सुमंत ऋषींना शिकवण्यात आलेला आहे। ब्राह्मण या सदराखाल ब्राह्मण, आरण्यक व उपनिषद या तीनही विषयांचं ग्रहण केलं जातं। ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक ग्रंथ आणि उपनिषद या ग्रंथांमध्ये ब्राह्मण ग्रंथामध्ये कर्मकांड, आरण्यकामध्ये उपासनाकांड आणि उपनिषद म्हणजे ज्ञानकांड या संदर्भात ब्राह्मण ग्रंथांमध्ये विविध धार्मिक विधी जे आहेत
किंवा विविध कर्मकांडाच्या संदर्भातील जे ज्ञान आहे ते वर्णन केलेलं आहे. आरण्यकामध्ये उपासना संदर्भात ज्ञान दिलेलं आहे व उपनिषद जे आहे, उपनिषद म्हणजे गुरूंच्या सान्निध्यात जाऊन जे ज्ञान ग्रहण केलं गेलं त्याला ज्ञानकांड असं म्हणतात. त्याच्यामध्ये उपनिषदांमध्ये ज्ञान वर्णन केलेलं आहे. आता प्रत्येक वेद जे आहेत, वेदांचा रचनाकाल जो आहे तो विविध विद्वानांच्या मते विविध पद्धतीने वर्णन केलेले आहे. त्यापैकी बाल गंगाधर तिलक म्हणतात की इसवी सन 6000 वर्षापूर्वी हा वेदांचा रचनाकाल असावा. याकोबियांनी 4500 ते 2500 इसवी सन पूर्वपर्यंत त्यांनी आपला वेद रचनाकाल सांगितलेला आहे. याच पद्धतीने विविध मॅक्स मुलर सारख्या विद्वानांनीही 1200 इसवी सन पूर्वपर्यंत त्यांनी आपलं मत या वेद रचनाकालाच्या संदर्भात व्यक्त केलेलं आहे. ऋग्वेद जो आहे तो सर्वात पुरातन आहे किंवा त्याला आद्य वाङ्मय किंवा आद्य वेद असं ऋग्वेदाला म्हटलं जातं. यामध्ये मंडलक्रम आणि अष्टक्रम असे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये मंडल क्रमामध्ये 10 मंडल, 85 अनुवाक आणि 1028 सूक्त आहेत. त्याचप्रमाणे 10580 मंत्र या ऋग्वेदामध्ये सांगितले आहेत. अष्टक्रमाने जर पाहिलं तर 8 अष्टक, 64 अध्याय, 2024 वर्ग आणि 10500 मंत्र अशी अष्टक्रमाने याची गणना केली जाते. प्रथम मंत्र या ऋग्वेदामध्ये अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम असा सुरुवात होतो. तर समानी व आकोते समा या मंत्राने या वेदाची समाप्ती झालेली आहे. विविध महिला विदुषींचा या ऋग्वेदामध्ये उल्लेख आपल्याला आढळतो. 21 महिला विदुषींचा उल्लेख या ऋग्वेदामध्ये केलेला आहे. याच्यामध्ये 20 संवाद सूक्त आहेत. यमयमी संवाद किंवा सरमापाणी संवाद, विश्वामित्र नदी संवाद अशा प्रकारचे संवाद सूक्त या ऋग्वेदामध्ये 20 सूक्त आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर यजुर्वेद आहे. यजुर्वेदामध्ये शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद असे 2 भाग या यजुर्वेदाचे होतात. यजुर्वेदामध्ये असलेल्या मंत्रांना यजुष असं म्हणतात. यजुर यजते म्हणजे यज्ञासाठी जे सर्वाधिक उपयोगी असलेले जे मंत्र आहेत त्यांना यजुष असं म्हणतात. यजुर्वेदाला अध्वर्यु वेद असंही म्हटलेलं आहे. यजुर्वेदाला अध्वर्यु वेद असं म्हणतात. यजुर्वेदाच्या शाखा ज्या आहेत त्या भगवान पतंजलींच्या मते 100 शाखा सांगितलेल्या आहेत. 100 अध्वर्यु शाखा. शुक्ल यजुर्वेदाच्या ज्या शाखा आहेत, आता यजुर्वेदामध्ये जे 2 भाग झाले होते शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद, त्यापैकी शुक्ल यजुर्वेदामध्ये एक माध्यंदिन शाखा तिला वाजसनेयी सुद्धा असं म्हणतात, दुसरी काण्व शाखा, अशा 2 शाखा शुक्ल यजुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. शुक्ल यजुर्वेदामध्ये एकूण 1975 मंत्र सांगितलेले आहेत. शुक्ल यजुर्वेदामध्ये 40 अध्याय आहेत, एकूण 40 अध्याय आहेत. या शुक्ल यजुर्वेदातील 34वा अध्याय जो आहे तो शिवसंकल्प सूक्त या नावाने प्रसिद्ध आहे. 40वा अध्याय जो आहे तो उपनिषदांपैकी ईशावास्य उपनिषद या नावाने शुक्ल यजुर्वेदातील 40वा अध्याय प्रसिद्ध आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखा, मैत्रायणी शाखा, कठ शाखा आणि कपिष्ठल शाखा अशा 4 शाखा कृष्ण यजुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. तैत्तिरीय संहितेमध्ये 7 कांड, 44 प्रपाठक आणि 631 अनुवाक आहेत. मैत्रायणी संहितेमध्ये 4 कांड, 54 प्रपाठक आणि 2114 मंत्र आहेत. सामवेदामध्ये सामान्य शब्दाचा अर्थ गान असा आहे.
सामवेदाचे मंत्र जेव्हा एका विशिष्ट अशा पद्धतीने गायले जातात, त्यामुळे त्यांना साम असे म्हटले जाते. सामवेदाचा मुख्य विषय जो आहे तो उपासना आहे. सामवेदामध्ये दोन सामवेद हा दोन भागांमध्ये विभागला गेलेला आहे. एक पूर्वार्चिक आणि दुसरा उत्तरार्चिक. पूर्वार्चिकामध्ये अग्नी, इंद्र या संबंधीचे मंत्र आहेत, तर उत्तरार्चिकामध्ये मंत्रांची लय, तान या संबंधीचं वर्णन केलेलं आहे. सामवेद संहितेच्या पूर्वार्चिकामध्ये 650 ऋचा आहेत व उत्तरार्चिकात 1225 ऋचा आहेत. सामवेदाच्या सहस्र शाखा अशा सांगितलेल्या आहेत. सहस्त्रवर्त्मा सामवेद असं म्हटलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये केवळ 3 शाखा सामवेदाच्या उपलब्ध आहेत. त्यापैकी एक कौथुमीय शाखा, दुसरी राणायणीय शाखा आणि तिसरी जैमिनीय शाखा. सामवेदामध्ये 6 सामविकार सांगितलेले आहेत. विकार, विश्लेषण, विकर्षण, अभ्यास, विराम आणि स्तोभ अशा प्रकारचे 6 सामविकार सांगितलेले आहेत. यज्ञ संपादन करतेवेळी 5 प्रकारचे साममंत्र गायले जातात. त्यांना प्रस्ताव, उद्गीथ, प्रतिहार, उपद्रव आणि निधन हे 5 प्रकारचे साममंत्र आहेत. 4 प्रकारांमध्ये सामगायन हे केलं जातं, गायलं जातं. त्याला ग्रामगान किंवा गेयगान पहिला प्रकार आहे. दुसरा आहे अरण्य गेय गान, तिसरा आहे ऊह गान आणि चौथा आहे उह्य गान. 4 प्रकारचं गान सांगितलेले आहेत. या सामवेदापासूनच गायन किंवा संगीताचा उद्गम या सामवेदापासूनच झालेला आहे. यानंतर अथर्ववेद. अथर्ववेदाच्या 9 शाखा सांगितल्या गेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये अथर्ववेदाच्या 2च शाखा उपलब्ध आहेत. त्यापैकी एक शौनक शाखा, दुसरी पिप्पलाद शाखा. शौनक शाखेमध्ये 20 कांड आहेत, 730 सूक्त आहेत तथा 5987 मंत्र अथर्ववेदाच्या शौनक शाखेमध्ये सांगितले आहेत. अथर्ववेदाला अंगिरस वेद, अथर्वांगिरस वेद, ब्रह्मवेद, भृग्वंगिरो वेद, क्षत्रवेद, भैषज्यवेद, छंदोवेद, महिवेद अशा विविध नावाने अथर्ववेदाला ओळखलं जातं. ही त्याची पर्यायी नावं सुद्धा अथर्ववेदाची आहेत. प्रमुख या अथर्ववेदामध्ये प्रमुख सूक्तांचे जे प्रकार आहेत ते एक भैषज सूक्त आहेत, दीर्घायू सूक्त आहेत, पौष्टिक सूक्त आहेत, प्रायश्चित्त सूक्त आहेत, स्त्रीकर्म आणि राजकर्म आदी सूक्त या अथर्ववेदामध्ये हे सूक्तांचे प्रकार आहेत. वेद साहित्यातील, वैदिक साहित्यातील संहिता, केवळ संहिता किती आहेत आणि त्या संहितेमध्ये कोणता विषय सांगितलेला आहे या संदर्भात हे ज्ञान देणारी ही व्हिडिओ आपल्यासमोर सादर केलेली आहे. धन्यवाद.